रायगड आणि सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी भीषण दुर्घटना पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात घडली आहे। सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील पर्यटकांची महिंद्रा स्कॉर्पिओ कार तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा जागीच मृत्यू झाला। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी आसगाव येथील हे पर्यटक दापोली तालुक्यातील हरणे बीच येथे फिरण्यासाठी गेले होते। पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास ते पुन्हा आपल्या गावी परतत असताना आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली। अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। महाबळेश्वर ट्रॅकर्स, प्रतापगड ट्रॅकर्स, सह्याद्री ट्रॅकर्स तसेच पोलादपूरमधील स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता 1000 फूट खोल दरीत उतरून बचाव कार्य राबवले। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले। या दुर्दैवी घटनेमुळे आसगाव गावावर शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे। सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा। त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाबेळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोहीची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देतात।